नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता ऐश्वर्या कावेरीला जाब विचारत असे की तू इथे का आली, का त्या जानकीला भेटायसाठी आली होती, तुझं काय काम होतं तिच्याकडे. तेव्हा आता कावेरी लगेच म्हणते की मला माफीनाम्यावर तिची सही हवी होती. तुझ्या डॅडांची शिक्षा कमी करण्यासाठी मी ह्या कागदपत्रांवर सही घेण्यासाठी आली होती. शिक्षा कमी करण्याचा माफीनामा आहे तो, त्याच्यावर सही भेटली नाही अजून, मला सही पाहिजे होती असं आता ती ऐश्वर्याला सांगते. तर तो ऐश्वर्या आता तो माफीनामा वाचत असते आणि आता ती म्हणते की मी चांगलंच आता याचा वापर करून मी आता जानकीला बरोबर जाण्यामध्ये अडकवेल. तर आता असं तिचं आता प्लॅन असतो. तर आता दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश बेडसेट अंथरत असतात तेव्हा त्यांच्या गप्पा चालू असतात. तेव्हा जानकी लगेच म्हणते ऋषिकेशला की तुम्ही मला यात अडकवू नका. तेव्हा ऋषिकेश म्हणतो माझं डॉक्टरांशी बोलणं झालेलं आहे, त्यामुळे काहीही प्रॉब्लेम होणार नाही असं ऋषिकेश आता जानकीला शब्द देत असतो. तुम्ही काळजी करू नका असं आता ऋषिकेश जानकीला म्हणत असतो. तेव्हा आता जानकी लगेच म्हणते की उद्याचा रिपोर्ट आहे ना निगेटिव्ह येईल, हा माझा शब्द आहे आणि मला नक्की खरंच वाटतं आहे की सत्याचीच बाजू सत्य होणार आहे. उद्याचा रिपोर्ट निगेटिव्ह येणार. एवढ्यातच आता लता त्यांचं ऐकत असते आणि त्यांच्या रूमच्या दरवाजाच्या बाहेर उभी असते आणि म्हणते आणि पॉझिटिव्ह आला तर. तेव्हा जानकी लगेच म्हणते की नाही, देव तेच समोर आणतो जे सत्य आहे ते. तेव्हा आता लता लगेच म्हणते की ते तर येणारी वेळच ठरवेल. आता हे ऐकून जानकीला मोठा धक्का बसतो. आता लताने दोघांना प्रसाद दिलेला असतो. तर आता जानकी प्रसाद खातेच तोपर्यंत लताने म्हटलेलंच असतं की येणारी वेळ ठरवेल. तर आता जानकीला मोठा धक्का बसतो. आता नेमकं करणार काय आणि होणार काय. अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.